हे आपण सगळे लोक जाणता, कारण की गेले अनेक वर्ष आपण दिव्यामध्ये राहता. दिव्याची अगोदरची परिस्थिती, दिव्याची नंतरची परिस्थिती, दिव्यामध्ये जो आता दिवाशील रोड होतोय त्याची अगोदरची परिस्थिती, त्या दिवाशील रोडमध्ये अर्ध्यावरती आल्यानंतर डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती, डम्पिंग ग्राउंडमधून येणाऱ्या धुराची परिस्थिती, त्याचबरोबर दिव्यामध्ये आल्यानंतर जे आहे नाल्यामधून वाहणारं गटाराचं पाणी हे रस्त्यावरती येत होतं, सिवेज जे आहे रस्त्यावरती येत होतं, रस्त्यामध्ये जे आहे ते खड्डे होते, पावसाळ्यामध्ये जे आहे ते 2.5 फूट 1.5 फूट जो आहे आपल्याला त्या ठिकाणी जे आहे पाण्यामध्ये चालावं लागत होतं, खड्ड्यांमध्ये चालावं लागत होतं. चिखलाचं जे आहे साम्राज्य जे आहे ह्या दिव्यामध्ये होतं. दिव्यामध्ये जे आहे ही परिस्थिती खूप बिकट होती, पण दिव्यामध्ये गेल्या 8-9 वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलायला लागली. दिव्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जेवढ्या गतीने झाले ते कुठल्या शहरामध्ये झाले नसतील, फक्त दिव्यामध्ये झाले. या दिव्यामध्ये आपण केली. प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण करण्यामध्ये यशस्वी झालो. आज दिवाशील रोड आपण येताना मी पाहिलं, तिथे देखील सिमेंट कॉन्क्रीटचा रोड मोठ्या गतीने जे आहे चालू आहे. अगोदर आपण तो रस्ता वाइडनिंग केला, तो रस्ता वाइडनिंग केल्यानंतर आता त्या रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीट आपण त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आपला दिलेला शब्द म्हणजे दिव्याचा डम्पिंग ग्राउंड, हा दिव्याचा डम्पिंग ग्राउंड देखील या दिव्यामधून बंद केला आणि आपल्या सगळ्यांना जो आहे हा रिलीफ या ठिकाणी देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालं. त्याचबरोबर दिव्यामध्ये हे स्टेशन, अगोदरचं दिव्याचं स्टेशन आठवतं ना सगळ्यांना, आणि आत्ताचं दिव्याचं स्टेशन, अगोदरच्या दिव्याच्या स्टेशनवरती किती लोक जे आहे हे मृत्युमुखी पडत होते. आता फाटक बंद झाल्यामुळे जे आहे हे लोक जे आहे, लोकांचा जीव जो आहे तो त्या ठिकाणी जात नाही, त्या ठिकाणी जे आहे हे लोकांना सिक्युरिटी देण्याचं काम आपण केलं. दिव्यामध्ये अगोदर एकच प्लॅटफॉर्म होता, त्या एकाच प्लॅटफॉर्म मध्ये जे आहे गाडी जेव्हा थांबायची, कधी कोण ट्रॅकवरती पडतंय, कुठल्या ट्रॅकवरती पडतंय ते कळत नव्हतं. अशी परिस्थिती दिव्याच्या प्लॅटफॉर्मची आणि दिव्याच्या स्टेशनची होती. आज जर दिव्यामध्ये गाडी कुठली थांबली तर त्याला असं वाटतं कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये आपण आलोय, असं स्टेशन जे आहे दिव्याचं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. दिव्यामध्ये जे आहे ती मोठी मोठी ग्रहसंकुल आहे, दिव्याच्या वेशीवरती जे आहे हे ग्रह संकुल, कॉम्प्लेक्स आहे, सिटीज हे बनतात दिव्यामध्येच आहेत. ते पण दिव्यामध्ये जे आहे हे शाळा ज्या आहेत महानगरपालिकेच्या, आपण चांगल्या प्रकारे मोठ्या 2 महानगरपालिकेच्या शाळा केल्या. अग्निशमन केंद्र असेल, दिव्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे पोलीस स्टेशन, ते देखील मंजूर झालं आणि त्यानंतर त्याचं काम देखील पूर्ण झालं. त्याचबरोबर दिव्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल 234 कोटीची, त्याचं देखील काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पश्चिमेला बोगद्यामधून जे आहे ते पुष्करूचं काम चालू आहे. आपल्या पश्चिमेला देखील पाण्याची सोय जी आहे ती त्या ठिकाणी होईल. याच दिव्यामध्ये आता मागणी आहे की मोठ्या हॉस्पिटल हे दिव्यामध्ये झालं पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन नको, वचन जे आहे हे आपल्याला या ठिकाणी मी देतो. या दिव्यामध्ये एक सुसज्ज असं 200 बेडपेक्षा जास्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे या ठिकाणी तयार होईल. 58 कोटी रुपये जे आहे हे ऑलरेडी या हॉस्पिटलसाठी जे आहे हे कलेक्टरकडे मंजूर झालेले आहेत. जेवढे पैसे याच्यामध्ये लागतील तेवढे पैसे देण्याचं काम आपलं सरकारच्या माध्यमाने त्या ठिकाणी. त्याचबरोबर याच दिव्यामध्ये क्लस्टरचा सर्वे जो आहे 95% पूर्ण झालेला आहे. क्लस्टर योजना म्हणजे काय? क्लस्टर योजना म्हणजे तुमचं आमचं जे आहे हक्काचं घर, अधिकृत घर, त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची योजना म्हणजे क्लस्टर. लोकांना अगोदर वाटत होतं क्लस्टर काय, लोक बोलत होते अरे क्लस्टर होणारच नाही. ठाण्यामध्ये जाऊन बघा, क्लस्टर जे आहे इमारती उभ्या राहिल्या. लोक काही महिन्यामध्ये जे आहे क्लस्टरच्या इमारतीमध्ये शिफ्ट होतील. जे गेल्या अनेक वर्ष अनधिकृत बांधकामामध्ये राहत होते, धोकादायक बांधकामांमध्ये राहत होते, स्लम मध्ये राहत होते, त्यांना कधी वाटलं नव्हतं की आपलं अधिकृत घर जे आहे ते आपल्याला मिळेल. 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होते, त्यांना 320 स्क्वेअर फीटचं स्वतःचं घर जे आहे त्या ठिकाणी मिळणार आहे. ही सगळी योजना आपण समजून घ्या. या दिव्यामध्ये जो व्यक्ती राहतो, ज्याचा सर्वे बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे, जो लाभार्थी या ठिकाणी आहे, प्रत्येकाला जे आहे 320 स्क्वेअर फीटाचं घर जे आहे हे सरकार बांधून त्या ठिकाणी देणार आहे क्लस्टर योजनेच्या माध्यमाने. क्लस्टर योजना लोकांना पहिली स्वप्नवत वाटायची. शिंदे साहेबांनी त्याच्यासाठी खूप मोठा लढा दिला. कार्पेट 320 आणि बिल्टअप जर केला तर 450 स्क्वेअर फीट पर्यंत बिल्टअप जो आहे तो त्या ठिकाणी जातो. कोणी विचार केला होता की गरिबांना जे आहे स्वतःचा हक्काचं अधिकृत घर, आणि फक्त इमारती नाही बांधणार तिथे आम्ही,
10 एकरचा सामूहिक विकास